विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला, त्यामुळे ठाकरे गटात एकच संतापाची लाट उसळली आहे. मुंबईत ठाकरे गटाने निदर्शने केली. नांदेडमध्ये ठाकरे गटाने नार्वेकरांच्या बॅनरला जोडे मारलेत. अमरावतीत नार्वेकरांची चक्क शोकपत्रिका छापली आहे. वर्ध्यात तर एका बसला लक्ष केलं गेलं आणि संभाजीनगरमध्ये तर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. मुंबईत शिवसेनेवर निकाल लागला, पण त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. संभाजीनगर शहरात याचे मोठे पडसाद दिसले. शहराच्या क्रांती चौकात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिंदे गट जल्लोषासाठी तर ठाकरे गट निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. शिंदे गटाने बाळासाहेबांच्या फोटोसोबत शिंदेंचे फोटो घेऊन घोषणा दिल्या, तर ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाही फोटो आणला होता. दोघांनी जोरजोरात घोषणा केल्या. क्रांती चौकात कार्यकर्त्यांची एवढी गर्दी होती की येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या मुंगीच्या वेगाने जात होत्या. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी आधीच कुमक मागवली होती. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास तासभर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते निघून गेले. पण शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्षाचा फटका शहरवासियांना बसला. तासभर क्रांती चौकात तणाव होता आणि ऐन संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. आता फक्त विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेवर निकाल दिला. त्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. महानगरपालिकेच्याही निवडणुका बाकी आहेत. त्यावेळी हा संघर्ष कुठल्या थराला पोहोचला असेल याचा विचार केलेलाच बरा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.